राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. खरं म्हणजे पावसाळा अजून लांब आहे, पण पावसाळ्यात ज्या आपण त्याला कुत्र्याची छत्री म्हणतो ना, ज्या गतीनं त्या उगवतात, त्या गतीला लाजवेल अशा म्हणजे राजकीय पक्ष काढायला सुरुवात झाली. 2-4 दिवस मी काही थोडं उन्हामुळं फारसा फिरत नव्हतो, तर मला कळालं की कोणीतरी झुरळ पार्टी काढली. म्हणजे काय, कॉकरोच जनता पार्टी असं तिचं नाव आहे. और काढणारा बसलाय कुठं ते अमेरिकेत, बोस्टनला. आणि त्यांनी काय सांगितलं की भारतीय जनतापेक्षा आमचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. तसं मी एकनाथजी शिंदेंचा शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून काम करतो. मी त्यांची परवानगी घेणार आहे. आणि मला एक असं मनात वाटलं की आपण एक पार्टी स्थापन करावी. काय कुणी उठायले पार्टी स्थापन करायला? आपण इतकी वर्ष राजकारणात काम करतो, 70-72 पासून, तर आपल्याला तर पार्टी काढायचा हक्क आहे. म्हणून मी पार्टी काढायचा विचार केला, रात्रभर विचार केला, आणि माझ्या पार्टीचं मी नाव ठेवलं आहे पॅरागॉन चप्पल पार्टी. ते म्हणताल ही कुठली पार्टी आली? अहो, एवढी झुरळं झाली आहेत, यांना मारायला बेगॉनपेक्षा पॅरागॉन परवडतं ना. म्हणून मी पॅरागॉन चप्पल पार्टी काढली. आता या महाराष्ट्रात म्हणजे जशी ती काय कॉकरोच जनता पार्टी निघाली, ज्या पोरानं ही पार्टी काढली याचे मूळ संबंध तर ते आपशी आहेत. ह्या पोराला एवढंही ज्ञान नाही आहे किंवा एवढीही मर्यादा नाही आहे की या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, न्यायमूर्ती यांनी कोणत्या संदर्भात आणि कुणालाही झुरळ उपमा दिली. आणि पार्टी काढीन बघा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, दुनिया बनती है बनाने वाला चाहिए. म्हणजे कुणी कुणाला मूर्ख बनवू शकतं. आणि त्या पार्टीचं म्हणजे ते झुरळापेक्षा त्यांचं उत्पादन जास्त झालं. कोण कोण जोडले गेले? ते मनीष सिसोदिया, आशुतोष आणि अरे, ही झुरळ पार्टी फक्त मोदीचा विरोध, भाजपचा विरोध, हिंदुत्वाचा विरोध म्हणून फोफावलं. मला एक सांगा, पार्ट्या अशा कुठं काही फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी स्थापल्या जातात? आणि पुन्हा म्हणायचं की देशात अघोषित आणीबाणी. अरे, तुम्ही मुख्य न्यायाधीशाच्या वक्तव्यावर टीका करू शकता, त्याच्यापेक्षा दुसरी लोकशाही कशाला पाहिजे? तो कोण जो तरुण आहे तो मराठवाड्यातला आहे म्हणे. मला त्याला एवढंच म्हणायचं आहे, अरे बोस्टनमध्ये AC ऑफिसमध्ये बसून भारतातल्या तरुणांच्या समस्या, भारतातल्या शेतकऱ्याच्या समस्या तुला नाही कळणार बाबा. आणि तो तिथं बसून काय म्हणला आहे की जनता सरकार निवडते आणि बघा सरकार ठरवते कुणी मतदान करायचं आणि कुणी नाही. अरे बाबा, तुझे इतकं मी हुशार नाही, बरं आहे, मी तुझ्यापेक्षा कमी हुशार आहे. अरे माझ्या तरुण मित्रा, सरकारचं हे कामच आहे बोगस मतदार कमी करणं, मेलेल्या मतदारांची नावं कमी करणं, परत बांगलादेशमध्ये येऊन, ब्रह्मदेशमध्ये येऊन, पाकिस्तानमध्ये येऊन इथं मतदार झाले ते कमी करणे सरकारचं काम आहे, सरकारची ती ड्युटी आहे. आणि तू काय म्हणतोस? ये ना जरा महाराष्ट्रात ये, मुंबईत ये, दिल्लीत ये, जरा रस्त्यावर उतर. एक बसला बोस्टनमध्ये, तो ध्रुव राठी बसला जर्मनीमध्ये, आणि तो शर्मा कुठं ऑस्ट्रेलियात बसला. आणि तिथून तुम्ही भारताच्या तरुणाच्या बेकारीवर आणि रोजगारावर बोलतात. कारण 72 साली आम्ही सुद्धा तरुण होतो. आजही माझ्याजवळ सुशिक्षित बेरोजगारचं ते कार्ड जपून ठेवलं आहे. एकदाच फक्त आयुष्यात इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. आम्ही कधी तुमच्यासारखं असं बोंबलत बसलो नाहीत. आम्ही आमचा व्यवसाय केला, आम्ही जगलोत, उभा राहिलोत. सरकार म्हणजे कोण असतं? सरकार आपण असतं. पण हे मोदी द्वेषानं इतके आंधळे झालेले आहेत की मोदी सारखा एक सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान 15 वर्ष राहूच कसा शकतो? आणि आपण काय पार्टीचं नाव आहे? अरे, पार्टी काढायला काय कष्ट घ्यावे लागतात. मी तुला नेत्याची यादी वाचून दाखवत नाही, पण बाबा आमचे लाख शरद पवार साहेबांची राजकीय मतभेद असतील. आज त्यांच्याकडे पहा, या वयात अत्यंत गंभीर आजारानं ग्रस्त असताना सुद्धा शरद पवार 18 तास काम करते. त्यावेळेस एखादा पक्ष उभा राहतो, त्यावेळेस एखादा पक्ष चालतो.
बोस्टनमध्ये बसायचं आणि भारतातल्या तरुणांना भडकवायचं, अशाने पक्ष चालू होत ना. जो पक्ष इंस्टाग्रामवर, जो पक्ष फेसबुकवर असतो ना, स्थापन होतो, तो तिथंच संपतो. माझा एक मित्र आहे, तो मागं मला लोकसभेच्या वेळेस म्हणला माझे 5 लाख फॉलोअर्स आहेत म्हणले फेसबुकवर, आणि तो उभा राहिला लोकसभेला. काय मतं पडले? तो कोण, जो अभिजित दिपके काही तर नाव आहे, अहो त्याचं घर इथं संभाजीनगरमध्ये, त्याचे आई वडील राहते, त्याच्या घराला पोलीस संरक्षण. ही किती म्हणजे बघा ना, म्हणजे झुरळ मारायला रणगाडा आणून ठेवल्यासारखं किंवा झुरळाच्या संरक्षणाला सगळं सशस्त्र सैन्य ठेवल्यासारखी गोष्ट आहे. हा ज्यांची म्हणजे बौद्धिक क्षमताच बघा ना, पार्टीचं नावच झुरळ पार्टी ठेवलं आहे. म्हणजे भारतातल्या तरुणाला झुरळ समजतो. भारतातल्या तरुणांनो काहीतरी पहा, तो तुम्हाला झुरळ समजतोय. आणि मूर्ख झुरळ हे सगळे लिब्रांडो त्याच्या नादी लागलेत, कारण ह्यांना कुणाचा आधार राहिला नाही. आणि पुन्हा म्हणायचं की देशात अघोषित आणीबाणी आहे. एक पत्रकार आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांचं नावच चोरमारे. त्यांनी काय लिहिलं फेसबुकवर पहा. अहो चोरमारे, तुम्ही एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात पत्रकार होतात. तुमचा मोदी विरोध मी समजू शकतो, पण मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत याचं तरी तुम्हाला भान राहिलंय? काय बोलताय तुम्ही? म्हणजे तो म्हणजे संजय राऊतनं जे म्हणतो ना की आता ते जाऊ द्या, मला बोलता येत नाही माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याच्यापेक्षा तुम्ही गळे गुजरे निघालात. आणि पुन्हा तुम्ही लोकशाहीच्या नावानं गळे काढताय. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे लोकशाही, की देशाच्या पंतप्रधानांविषयी तुम्ही असं बोलू शकता? तो एक संजय राऊत माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी, माय फ्रेंड मेलोनी. पण हे लिंक त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. मेलोनी मेडली हे काय कोणतं चॉकलेटचं नाव आहे ते, काय मेलोडी खाओ खुद जान जाओ. संजय राऊत, अरे किमान आपल्या पंतप्रधानाने शिष्टाचार म्हणून भारतीय मिठाई इटालीच्या पंतप्रधानाला दिली. अरे येड झाव्या, तुझी तर कॉलर धरली की रे त्या बाईनं. अजून काय काय तुला चपलानं हाणलं ते सांग ना एकदा. तोंड घेऊन पंतप्रधानावर टीका करतो तो राहुल गांधी, त्या दुर्दैव त्या मातेचं, की इटालीला पंतप्रधान आणि राष्ट्रपती याच्यातला त्याला फरक कळाला नाही, आणि ह्याचं आजोल इटलीचं आहे. काय वाटलं असेल सोनिया गांधीला? मला खरं म्हणजे राहुल गांधीला पंतप्रधान मोदींचा का राग आला असेल, याचे एक कारण असे की पंतप्रधानाने इटलीच्या पंतप्रधानाला, इटलीच्या एका महिलेला चॉकलेट द्यावं, हा हक्क फक्त गांधी घराण्याचा आहे. काही वर्षापूर्वी राजीव गांधीने चॉकलेट देऊन सोनिया गांधीला भारताची सून केलं ना. मग हा अधिकार आमचा असताना कसं काय दुसऱ्यांनी चॉकलेट द्यावं? अरे तुम्ही मोदी विरोधात एवढे आंधळे झालात की आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानाला काय बोलतो लक्षात येत नाही. आपण आपल्या देशाच्या मुख्य न्यायाधीशावर काय टीका करतो लक्षात येत नाही. मग अशा झुरळाला जर मारायचं असेल तर पॅरागॉन चप्पलच, दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून या सगळ्याला झुरळाला मारण्यासाठी म्हणून माझ्या डोक्यात हा विचार आहे की आपण पॅरागॉन चप्पल पार्टी काढावी. आपण माझ्या पार्टीत बहुसंख्याने या, आणि गावोगावी गल्लोगल्ली अशी जी झुरळं झालेली आहेत त्या झुरळांचा नाश करायचा असेल, नायनाट करायचा असेल तर पॅरागॉनचा उपयोग करा. धन्यवाद.